आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विशेषतः पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या. त्याच्यामध्ये महत्त्वाची नगर परिषद म्हणजे बीडची नगर परिषद, कारण स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांची या ठिकाणं प्रतिष्ठा पणाला लागली. तर त्यांचे चुलत बंधू असलेले योगेश क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी थेट आता या ठिकाणी मोठं आव्हान उभा केलेलं आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. बीडमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट आणि त्याचबरोबर MIM आणि भाजपा. मात्र या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर अनेक कार्यकाळानंतर या निवडणुका होतात आणि विशेषतः पाहायला गेलं तर गेल्या 20 ते 25 वर्षापासून क्षीरसागरांकडे एक हाती सत्ता जी आहे ते बीडची आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र माझ्यासोबत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार स्मिता वाघमारे, तुमचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? नमस्कार, मी स्मिता विष्णू वाघमारे. मला हे पद मिळाले आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संदीप क्षीरसागर आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आहे. त्या संधीचं मी सोने करीन. नक्कीच. आता आपण ते बघू शकतो, तुम्हाला उमेदवारी मिळाली, दारोदारी प्रचाराला सुरुवात होते. कशा पद्धतीने प्रचार करताय? प्रचारामध्ये तुमचे मुद्दे काय असणार आहेत? कसे तुम्ही लोकांना फेस करताय? लोकांचा आशीर्वाद कसा आहे? काय रिस्पॉन्स आहे तुम्हाला? मला बीड शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे. त्याच्यामुळं मी काय करणार आहे, पूर्ण वार्डमधली घंटागाडी स्वच्छता, जिथं तिथं कचऱ्याचे ढिगारे पडले ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीन. लाईट आहे, पथदिवे आहेत, पथदिव्याचा आणि महिलांसाठी एक विशेष म्हणजे महिलांसाठी बीड शहरात स्वच्छ लाईट आहे, त्याच्यासाठी मी एक प्रयत्न करणार आहे. आणि इथून मागील काळामध्ये आमचं बीड इतकं अस्वच्छ आहे ना, त्याच्यामुळे मी अगोदर स्वच्छतेवर भर देणार आहे. महिलांसाठी काय? महिलांसाठी जे बचत गट निघालेले आहेत किंवा कामगार योजना काय आहेत किंवा महिलांना कुठले रोजगार द्यायचे, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच. पाहायला गेलं तर आपण बघू शकतोय, संदीप क्षीरसागर असतील किंवा योगेश क्षीरसागर असतील, चुलत बंधू आहेत. तुम्ही देखील याच्या अगोदर नगरसेवक असेल, उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. कसे तुमचे अनुभव आहेत या संपूर्ण अनुषंगाने आणि आणखी तुमचे काय काय कामं आहेत? आता आम्ही 30 वर्ष नगरसेवक, हे 20 वर्ष नगरसेवक होते, मी 10 वर्ष होते, 1 वर्ष मी उपाध्यक्षपद पण भोगलेलं आहे, म्हणजे हे केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला 30 वर्षापासून पूर्ण महिलांच्या किंवा वार्डमधल्या लोकांच्या, आता तर आम्हाला पूर्ण बीड शहर आले. त्याच्यामुळं आम्हाला पहिल्याच 30 वर्षाचा अनुभव असल्यामुळे आम्ही बीड शहराचा कसा विकास करू, हे संदीप भैया क्षीरसागर आणि त्यांच्या ते सगळे जी टीम आहे ना, त्या टीमद्वारे आम्ही बीड शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करू. आपण बघू शकतोय, बीड तर एकतर मागास शहर म्हणून पाहिलं जातं, रोजगार नाही महिलांच्या हाताला. तुम्ही महिलांसाठी आणखी काही तुमच्या डोक्यामध्ये आहे का, किंवा आपण महिलांसाठी पुढे आलं पाहिजे? तुम्ही एक महिला आहात म्हणून तुम्हाला विचारतो मी, काय काय तुमच्यामध्ये कशा काय पद्धतीने तुम्ही संघटना बांध? बीड शहरात कसे बचत गट अनेक आहेत, अनेक शहरामध्ये बचत गट जेवढे आहेत ना, त्या बचत गटासाठी मी काय करता येईल हे अगोदर पाहणार आहे, की महिलांना कसा रोजगार मिळेल किंवा महिलांसाठी काय मला करता येईल. कारण आजपर्यंत आमच्याकडे काय झालेलं आहे, बीड शहर म्हणजे बीडची नगरपालिका प्रशासनाच्या हातात गेलेली, त्याच्यामुळे बीडचा काहीच विकास झालेला नाही. बीडचं काय होईल हे मला बघायचं आहे अगोदर. संदीप भैया क्षीरसागर किंवा हे असे जी उद्धव ठाकरेची ह्यांची जी टीम आहे ना, त्या टीमद्वारे मला जे काम करता येईल ना, ते आम्ही दोघंजण अहोरात्र करणार आहे. कशा पद्धतीने बघताय? कारण तुम्हाला महिला म्हणून, अनुसूचित जाती म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे, संविधानामुळे संधी मिळालेली आहे. वारंवार बघतोय आपण, महिलांना संधी मिळते, संधी दिली जाते, मात्र ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस त्यांचा कारभार हे त्यांचे पती बघतायत किंवा दुसरेच कोणतरी बघताय, असं होते. तुमचं कसं असणार आहे नक्की? नाही, माझं असं होणारच नाही. कारण कालच विषय झाला, ते म्हणले अध्यक्ष मी नाही, म्हणले ती अध्यक्ष बरे, काय करायचं तिला विचारा, मला काय विचारायचं त्याच्यामुळे मी काय करणार आहे, यांना काय हस्तक्षेप करू देणार नाही. मी माझं सक्षम आहे, त्यासाठी मीच नगरपालिकेला अध्यक्ष म्हणून पाहणार आहे सर्व कारभार. तुम्ही उपाध्यक्ष म्हणून देखील कारभार बघितलेला आहे, एक उपाध्यक्ष, त्याच्यामुळे मला अनुभव आहे ना त्याचा. त्यामुळे मी कुणालाच हस्तक्षेप करू देणार नाही, मी स्वतः काम करणार आहे. नक्कीच. तरी आता विशेषतः पाहायला गेलं तर प्रचार सुरू झालेला आहे, रणधुमाळी सुरू झालेली आहे. या संपूर्ण प्रचाराच्या अनुषंगाने घरगुती देखील तुम्हाला कामं असतात, गृहिणी म्हणून कामं असतात. कसं बरं अनुभव कसा दोईचं, कसं लोकांना फेस करता? कारण इथलं वेगळं असते, बाहेरचं राजकारण वेगळं असते. काय नाही, मला 10 वर्षाचा अनुभव आहे ना, त्याच्यामुळे काही जड जाणार नाही. मला काय तारेवरची लोक म्हणते तू तारेवरची कसरत कशी काय करते, घर बघून हे बघते, मी तसं काय करणार नाही. मला तारेवरची कसरत काय वाटत नाही. मला उलट लोकांची कामं करायला आनंद वाटतो मला.
कारण जरी कुणी आले ना तरी आम्ही पण कुणालाच परत पाठवत नाही. तसं काही ना काहीतरी आणि तिघंजणही आम्ही त्या कामात असतो. पती पण, माझा मुलगा पण आणि आता मी पण. हे काम आम्ही सोडणार नाहीत. आता जनता माझ्यासोबत असली ना, आम्ही जनतेसाठी करणार काम. नक्कीच जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला कुठलीही निवडणूक जड नाही, कारण जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आमचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते बीडकरांसाठी कायम सेवेत आहे. पती असतील, मुलगा असेल किंवा मी असेल, असं स्मिता वाघमारे यांनी सांगितलेलं आहे. आणि आम्ही याच्यापुढे देखील जनतेचे कामं करणार आहोत. बीड जिल्ह्यातील, बीड शहरातील विशेषतः पाहायला गेलं तर लाईट असेल, पाणी असेल, त्याचबरोबर महिलांसाठी शौचालय असतील आणि महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, असे मी येणाऱ्या काळामध्ये काम बघणार आहे. मी महिला असल्यामुळे माझ्या कामामध्ये कुणीही हस्तक्षेप करणार नाही, कारण मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट आज सांगितलेलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी बीडमध्ये काय घडामोडी घडतात आणि चौरंगी लढतीमध्ये नक्कीच बीडकर कोणाला पसंती देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी कॅमेरामन ऋषिकेश गालपाडेसोबत मी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.